श्री गणपति देवस्थान संस्थान पालज ने बाढ़ पीड़ितों के लिए 5 लाख रुपए दान किए। महाराष्ट्र में भारी बारिश और अप्रतिकूल परिस्थितियों के कारण कृषि और आम लोगों को अपूरणीय क्षति हुई है। सामाजिक जागरूकता को मद्देनजर रखते हुए श्री गणपति देवस्थान पालज तालुका भोकर जिला नांदेड़ इस ट्रस्ट की ओर से 14 अक्टूबर 2025 को नांदेड़ के जिला कलेक्टर के माध्यम से मुख्यमंत्री सहायता निधि महाराष्ट्र राज्य इनकी ओर बाढ़ से प्रभावित लोगों के लिए 5 लाख की राहत राशि एकत्र की गई। इस अवसर पर ट्रस्ट के सभी पदाधिकारी उपस्थित थे। आनंद महाराज की जय। आम्ही पाडजून गणपती मंदिर ट्रस्ट कडून आम्ही कमिटी माणसे इकडे आलेले आहे। कलेक्टर साहेबांना भेटून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झाल्यामुळे, पाऊस जास्त झाल्यामुळे, अतिवृष्टी निर्माण झाल्यामुळे आम्ही ट्रस्टी सगळे बसून मीटिंग घेऊन आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी 5 लाखाची धनराशी कलेक्टर साहेबांना सोपवून मुख्यमंत्र्यांना चेक तर्फे फॅक्स करून दिलेले आहे। त्यासाठी आम्ही नांदेडला येऊन कलेक्टर साहेबांना भेटून दिलेला आहे चेक 5 लाख धनराशी मुख्यमंत्री सहायता निधी शेतकरी पूरग्रस्तांसाठी आमच्या जवळ ट्रस्टीकडून देण्यात आलेला आहे। आलं का? अधिकाऱ्यांना आपण 5 लाखाचा धनादेश दिला आहे, काय सांगाल? ह्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये फार भयंकर अतिवृष्टी झाल्यामुळे तर आम्ही आमच्या पाळस देवस्थानकडून शेतकऱ्यांचं अहोनात नुकसान झाल्यामुळे आमच्या गणपती ट्रस्टकडून सहायता निधी म्हणून 5 लाख रुपये आम्ही आमच्या संस्थेकडून प्राप्त केलेले आहे। कारण आपल्या एवढी मोठी भयंकर परिस्थिती झाल्यामुळे हे लक्षात घेऊन आमच्या नांदेड जिल्ह्यामधले भोकर तालुक्यामध्ये पाळस हे प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे त्या गणपतीच्या ट्रस्टकडून आम्ही विचार करून शेतकऱ्यांना कुठेतरी कमीत कमी आमच्या निधी भेटावा म्हणून आम्ही 5 लाख निधीची प्राप्त केलेली आहे। आम्ही कलेक्टर साहेबाला येऊन हा प्राप्त चेक दिलेला आहे। कुठले लोक येतात दर्शनासाठी आणि काय महत्त्व? आमच्या पाळस येथील एक गणपती नवसाला पावणार गणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे। ह्या आमच्या पाळस येथे 1948 ला गणपती स्थापना झाली आणि ही लाकडाची मूर्ती आहे। पण 11 दिवसामध्ये आमच्या पाळस येथे दर्शनासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा मोठ्या प्रमाणे भाविक येतात आणि 11 दिवसामध्ये त्या दर्शन घेतात आणि त्यांच्या मनातली मनोकामना पूर्ण करून घेतात। त्यामुळे आमच्या ह्या पाळस देवस्थानला लाखोंची गर्दी दरवर्षीप्रमाणे दरवर्षी वाढत आहे। त्याकरता या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाकडून ते आम्हाला ह्या देवस्थानाकडे चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात आणि आमचे आमदार, आमच्या नांदेड जिल्ह्याचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब हे पण आमच्या मतदारसंघातले असल्यामुळे ही देवस्थान प्रसिद्ध झाल्यामुळे आणि साहेबाचा फार मोठा विकास निधीमध्ये बी त्यांचा सहकार्य भेटते। शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे का मंदिर प्रशासन? मंदिर हे आमच्या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात लक्षात घेऊन तर आमच्या गणपतीकडून आम्ही शेतकऱ्याकडे फार मोठ्या गंभीरपणे लक्ष देतो। त्यामुळे आम्ही हे प्राप्त 5 लाखाचा निधी शेतकऱ्याच्या सहायता निधी म्हणून आम्ही प्राप्त केलेला आहे।